नमस्कार. तुमच्या मनामध्ये भीती आहे का? आजच्या या मेडिटेशननंतर ती कायमची निघून जाऊ शकते. कल्पना करा एक अशी जागा जिथे तुम्ही पूर्ण सुरक्षित आणि प्रेमात आहात. भीती नाही, चिंता नाही, फक्त प्रेम. आज तुम्ही तुमचं सुरक्षित जग तयार करणार आहात. आजच्या सेल्फ लव्ह मेडिटेशन डे 12 मध्ये आपण आपल्या मनातील भीतीवर प्रेमाने मात करणार आहात. आजचं हे मेडिटेशन तुम्हाला मदत करेल एन्झायटी आणि भीती कमी करण्यासाठी, इनर सेफ्टी तयार करण्यासाठी, इमोशनल हिलिंगसाठी आणि सेल्फ लव्ह वाढविण्यासाठी. दररोज हे मेडिटेशन केल्यास तुमच्या मनामध्ये स्थिरता, आत्मविश्वास आणि शांतता वाढेल. त्यामुळे आज हे मेडिटेशन झाल्यानंतर स्वतःला एक वचन द्या, मी सुरक्षित आहे, मी प्रेमात आहे, मी शांत आहे. जिथे कुठे बसला असाल तिथे व्यवस्थित बसून घ्या. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा, पाठीचा कणा ताठ ठेवा, डोळे अलगद मिटून घ्या. श्वासावर लक्ष केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाशपणे श्वास सोडा. घेत असलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा प्रवेश करत आहे आणि सोडत असलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर मनातील सगळा ताणतणाव, भीती निघून जात आहे, धुवून जात आहे अशी कल्पना करा. सोडत असलेल्या प्रत्येक श्वासाबरोबर शरीर अधिकाधिक रिलॅक्स होत आहे. शरीरावर जिथे कुठे ताण आला असेल तर तो ताण काढून टाका. तिथला अवयव अगदी रिलॅक्स करा. चेहऱ्याचे सगळे स्नायू शिथिल करा. चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवा. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि अगदी सावकाशपणे श्वास सोडा. आजचा दिवस आणि यापुढील प्रत्येक दिवस हा काहीतरी शिकविण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्याचा आहे असा विचार करा. ही स्वतःमध्ये बदल करण्याची संधी आहे, स्वतःचा विकास साधण्याची संधी आहे असा विचार प्रत्येक क्षणाबद्दल सातत्याने मनामध्ये ठेवा. तुमच्या जाणीवांच्या कक्षा नव्या पातळीवर न्या. ज्या स्वप्नवत जगामध्ये तुम्ही राहू इच्छिता त्याच्या निर्मितीसाठी नवनवीन विचार आणि कल्पना अंमलात आणा. आपली जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच नवीन सृष्टी निर्माण करत असते. आता चला माझ्यासोबत आणि नवनवीन सामर्थ्यशाली मार्गांनी स्वतःकडे आणि या जगाकडे, या विश्वाकडे पाहायला शिकूया. अशा जगाची कल्पना करा जिथे प्रत्येकाला मान सन्मान मिळतो, प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान मिळतो. तो कोणत्याही जाती जमातीचा असो, देशाचा असो, सुरक्षित आणि सामर्थ्यशाली असण्याचा प्रत्यय येतो. जिथे मुलंही घराचं वैभव, संपत्ती समजून वाढविले जातात. मुलांना रागावणं, त्रास देणं वर्ज्य आहे. जिथे प्रेमाच्या वर्षावानं मुलांना सुरक्षित वाटतं. जिथे शाळेमध्ये सुद्धा मुलांना नैतिक, आध्यात्मिक शिक्षण देण्यामध्ये अमूल्य वेळ उपयोगात आणला जातो. जिथे मुलांना स्वतःवर प्रेम करायला शिकवलं जातं. एकमेकांशी संवाद कसा साधावा हे शिकवलं जातं. सुसंवादातून चांगले नातेसंबंध कसे विकसित करावेत, जपावेत हे शिकवलं जातं. चांगले पालक कसं बनावं, पैसे हाताळणं, काटकसर, पैशाचं नियोजन, आर्थिक सुरक्षितता कशी निर्माण करावी, अशा अनेक गोष्टी ज्या चांगलं जीवन जगायला अत्यावश्यक आहेत त्या शिकवल्या जातात. आता तुमच्या कल्पना चित्रामध्ये पहा की सगळे आजारी लोक बरे झालेले आहेत, स्वस्थ आहेत, निरोगी आहेत.
जेव्हा डॉक्टर लोकांना आरोग्यवान, उत्साही आणि आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आजार हा केवळ एक भूतकाळ बनून जातो. सगळ्या वेदना, आजार, दुःख, त्रास विरून जाताना, अदृश्य होताना पहा. आता गरज नसल्यामुळे हॉस्पिटलच्या बिल्डिंग ही आरोग्यधाम झालेली आहेत, जेथे स्वास्थ्य रक्षणाचे मंत्र, तंत्र दिले जातात. आता असं दृश्य पहा की सर्व बेघर माणसांना घर मिळालेलं आहे, सर्व बेकार माणसांना हवं तसं काम मिळालेलं आहे. तुरुंगात सुद्धा कैद्यांना सकारात्मक विचार करायला शिकवलं जातंय. कैद्यांना आत्मसन्मान आणि त्यांच्या क्षमता यांची जाणीव करून दिली जात आहे. त्यांचा जबाबदार नागरिक बनण्याकडे प्रवास चालू आहे. या सुंदर जगामध्ये सगळ्या गोष्टी आदर्श अशा घडत आहेत. इथे चर्च, देवालयामध्ये नैतिक आणि आध्यात्मिक शिकवणीतून लोकांना त्यांच्या मनातील अपराधीपणा, पापदृष्टी काढून टाकण्यास शिकवलं जात आहे. विशाल वैश्विक शक्तींचा आपल्या जीवनावरील प्रभाव, आपल्या आत्म्याचं या शक्तीशी आणि निसर्गाशी असलेलं, मुलांचं आईबापाशी असतं तसं नातं, याची जाणीव करून देऊन आश्वस्त केलं जातं. येथील सरकारसुद्धा सर्व नागरिकांना न्याय आणि दया देण्यासाठी बांधील आहे. या सरकारच्या राज्यामध्ये प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वाटत आहे. सर्व उद्योग व्यवसायामध्ये नैतिकता आहे, लाभ मिळवला जातो, पण तो प्रामाणिकपणा आणि चांगुलपणातून. लोभाचा, हावरटपणाने नफा मिळविण्याचा प्रयत्न इथे अजिबात दिसत नाही. इथे स्त्री पुरुष एकमेकांचा सन्मान करतात, प्रोत्साहन देतात, सहकार्य करतात. इथे छळ आणि हिंसा याला अजिबात वाव नाही. या जगातून सर्व वाईट गोष्टींना हद्दपार केलं आहे. येथील शुद्ध पाणी, पोषक अन्न, स्वच्छ सुंदर वातावरण, शुद्ध हवा हा सगळ्यांचा मूलभूत हक्क आहे आणि तो सर्वांना या गोष्टी सहज उपलब्ध आहेत. चला आता आपण थोडं बाहेर फिरून येऊया. मस्त पावसाचा कल्पनेमध्ये अनुभव घ्या. स्वच्छ सुंदर वातावरण आहे. हळूहळू पाऊस थांबला आहे. ढग विरून जात आहेत. सूर्यदर्शन होत आहे आणि तुमच्या समोर एक सुंदर इंद्रधनुष्य प्रगटलं आहे. अनुभवा मोकळी हवा. या मोकळ्या हवेचा ताजेपणा तुम्हाला जाणवत आहे. प्रवाहातील तळी, नद्यातील स्वच्छ चमचमतं पाणी दिसत आहे. सगळीकडे हिरवळ, घनदाट जंगल, सुंदर फुलं दिसत आहेत. आसमंतात छान असा सुगंध दरवळत आहे. दूरवर हिरवीगार शेती पसरलेली आहे. सगळीकडे फळं, भाजीपाला, सगळ्यांना हवा तितका फळं, भाजीपाला, अन्नधान्य सगळीकडे उपलब्ध आहे. सगळीकडे शांती, समाधान, सौंदर्य, समृद्धी भरून राहिलेली आहे. या विश्वामध्ये सर्व ठिकाणी समतोल, सुसंवाद, शांती आहे. सगळी लोक आनंदात आहेत. मस्त मजेत जगातील सौंदर्य, समृद्धी अनुभवत आहेत. मन आणि हृदय मोकळं करून दोन्ही हात रुंद पसरवा. तेव्हा तुम्हाला जाणीव होऊ दे की या सुंदर संपन्न जगामध्ये दूषण, दूषित पूर्वग्रह, विसंवाद अशा कोणत्याच गोष्टींना जागा नाही. या जुन्या पुराण्या झाल्यामुळे त्या हद्दपार झाल्या आहेत. सीमा आणि विभक्तपणा सगळा विरून चाललेला आहे. हे विश्वची माझे घर ही भावना सगळीकडे प्रस्थापित होत आहे.
विश्वबंधुत्वाची भावना सगळ्यांच्या मनामध्ये मूळ धरत आहे. जणू काही सारे विश्व हे एक विशाल कुटुंबच आहे. आपण सगळे खऱ्या अर्थानं एक झालेले आहोत. एकमेकांना सहकार्य देतोय, समानुभूतीने साऱ्यांची मनं परिपूर्ण आहेत, असा अनुभव घ्या. आपली पृथ्वी निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. महापूर, भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीपासून ही सुंदर पृथ्वी मुक्त झालेली आहे. ज्या ज्या सकारात्मक गोष्टी या जगामध्ये घडाव्याशा वाटतात त्या सगळ्या प्रत्यक्षात उतरल्या आहेत, अशी कल्पना करा. सगळ्यांचा छान अनुभव घ्या. या सर्व गोष्टींचा तपशीलवार आणि तुमच्या पंच ज्ञानेंद्रियांनी, भावनांनी अनुभव घ्या. तुम्हाला हवंसं वाटणारं प्रेममय आणि सुरक्षित जग हे प्रत्यक्षात तुमच्या अवतीभोवती साकारलेलं आहे आणि त्याचा तुम्ही अनुभव घेत आहात. तुम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे. मनातून अगदी शांत, सुरक्षित वाटत आहे. मन आनंदाने तृप्त होऊन गेलेलं आहे. एक वेगळीच असीम अशी शांतता तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला जाणवत आहे. तथास्तु. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून हातांचे तळवे डोळ्यावर ठेवा आणि बाहेरच्या प्रकाशाचा अनुभव घ्या. जर तुम्हाला हे मेडिटेशन उपयोगी वाटलं असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच हीलिंग मेडिटेशनसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज कमेंटमध्ये लिहा, मी सुरक्षित आहे आणि हा विश्वास स्वतःला द्या.